भटक्या विमुक्त जाती हे भटकंती करून पालामध्ये राहणारे असल्यानं आजही या जातीमध्ये साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी असून अनेकांच्या जातीचे दाखले तसेच जन्म प्रमाणपत्र नसल्यानं अनेकांना त्यांचे हक्क हिरावले जातात। स्वातंत्र्यापासून राज्यकर्त्यांनी भटक्या जमातीकडे दुर्लक्ष केलं असून फक्त वोट बँक म्हणून या समाजाकडे पाहिलं गेलं आहे। खऱ्या अर्थानं आरक्षणाचा हक्क या समाजाचं आहे, मात्र राजकीय लाभापोटी या समाजाला वंचित ठेवण्यात आलंय। त्यामुळे संघटना राजकारण करण्यासाठी नसून भटक्या विमुक्त जाती जमातीचे हक्क आणि न्यायासाठी काम करणार आहे। माननीय संगीताताई पवार यांचे प्रतिपादन त्या पाटोदा येथे आयोजित जिल्हास्तरीय चिंतन सभेत बोलत होत्या। अखिल भारतीय भटके विमुक्त जाती जमातींच्या हक्कासाठी आयोजित चिंतन सभेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून यवतमाळ येथून भटक्या विमुक्त जाती जमाती संघर्ष समितीच्या अध्यक्षा तथा दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन प्रणेत्या माननीय संगीताताई पवार आणि भटक्या विमुक्त विकास संघटनेचे अध्यक्ष माननीय सुधीर अणवले हे होते। तर प्रमुख उपस्थिती मराठवाडा उपाध्यक्ष आनंद वंजारे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव फुलमाळी, प्रदेश उपाध्यक्ष दगडूदादा गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष केशवदादा वैष्णव, महाबली वडार, सेना संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद लष्कर, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल म्हस्के, भटके विमुक्त जाती जमाती अहमदनगर जिल्हाध्यक्ष रमेश धोत्रे, जामखेड तालुकाध्यक्ष नवनाथ जाधव यांची होती। यावेळी समाजाची दिशा आणि दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे सुरेख आयोजन जिल्हाध्यक्ष माननीय हनुमंत धनवटे महाराज आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं होतं। यानंतर पाटोदा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। यावेळी माननीय संगीताताई पवार यांनी संघटनेच्या दिशा स्पष्ट केल्यात। पाहूया पत्रकार परिषदेमध्ये संगीताताई पवार नेमकं काय म्हणाल्यात। आज पाटोदा येथे जिल्हा बीड इथे भटक्या विमुक्तांची आज मोठी सभा झाली। या सभेमध्ये जवळजवळ सगळ्याच भटक्या जातींच्या लोकांनी जमातींच्या लोकांनी सहभाग घेतला आणि कुठेतरी खंत व्यक्त केली की राज्यकर्त्यांचं नेहमीच दुर्लक्षित असणारा हा समाज आहे। या समाजाला कुठेतरी न्याय देण्याची गरज आहे। 10 वर्ष झालेत आम्ही नवीन बदल घडवून आणला, परंतु समाजामध्ये 10 वर्षानंतरही काही बदल घडलेला नाही। भटक्यांची जी स्थिती पूर्वीला होती ती स्थिती आजही आहे। म्हणून यानंतर तरी अशा चुका होणार नाही या विषयावर चिंतनसुद्धा झालं। कुठलाही पक्ष असो, सत्तेत कुठलाही नेता असो, परंतु ह्या समाजाला म्हणजे फक्त काय आम्ही वोट बँकच म्हणून आजपर्यंत राहायचं आहे का? वोट बँक म्हणून किती दिवस या भटक्या जाती जमातींचा वापर करण्यात येईल माहिती नाही। खऱ्या अर्थाने जे आरक्षणाचे हकदार आहे हे भटके समाज, ह्या भटक्या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं एक काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। ही दुर्दैवाची गोष्ट आहे की ही गोष्ट कुणाच्याही लक्षात येत नाही, कुठलाही नेता खंबीरपणे उभा होत नाही। 1994 पासून तर 2024 पर्यंत आजही हा समाज उपेक्षित आहे। हे असं का होत आहे कळत नाही। किती राज्य शासनाचा किती मोठा दुर्लक्षित हा समाज आहे हे लक्षात का येत नाही। आज आम्ही या सभेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी इथे उपस्थिती देऊन विचार विनिमय करून एक मंथन स्वरूप झाला आणि त्यानंतर एक असा निर्णय घेण्यात आला की येत्या इलेक्शनला समाज हा डोळे झाकून मतदान करणार नाही। म्हणजे ज्या पद्धतीने म्हटलं जातं की गोरगरीब समाज फक्त दारू मटण आणि बाटली हे जे देतात त्या गोष्टीवर आता भूल पडणार नाही समाज। आणि निश्चितच यावेळेला आम्ही फार विचारपूर्वक आम्ही आमचा प्रतिनिधी देऊ। आजपर्यंत एक आणखी फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की भटक्या जातींचा एकही आमदार एकही खासदार विशेषतः वडार समाजाचा पारधी समाजाचा नाही आहे। म्हणजे आमचे प्रतिनिधीच नाही आहे तिथे मंत्रालयामध्ये, तर आमच्याविषयी चर्चाच कोण करेल, आमच्या हक्काची लढाईच कोण लढेल हा एक मोठा प्रश्न आहे। भटक्या समाज विखुरला गेलेला आहे, पण नेत्यांनी ते जास्त प्रमाणात शो केलं। विखुरलाय म्हणजे तो कामाच्या स्वरूपात विखुरलेला आहे। भटक्या समाजाला काम नाही आहे, नोकऱ्या नाही आहे, जातीचे दाखले नाही आहेत, मुलांना चुकीच्या खोट्या गुन्हेगारीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न इथे होतो। जर का त्यांना गुन्हेगार कुठल्या एखाद्या केसेसमध्ये पोलीस डिपार्टमेंटला सापडला नाही तर आमच्या वाड्या वस्त्यांवर येते एखाद्या कुणालाही उचलून येते आणि त्याच्या नावावर केसेस दाखल होतात। मग त्या युवकाचं करिअर खराब होते, त्याला कुठून नोकरी लागेल? शिक्षणाचा अभाव आहे, म्हणून हा विखुरलेला दिसतो। खऱ्या अर्थाने हा समाज विखुरलेला नाही आहे।
हाच असा एक समाज आहे जो गटांमध्ये कुठेही गेलं तरी एकटं झोपडी दिसणार नाही, तुम्हाला 4 झोपड्या घेऊन राहते. म्हणजे हा एक सोशली अटॅचमेंट ठेवणारा समाज आहे. दुसऱ्या समाजापेक्षा भटका समाजात जरा वंचित राहिल्यासारखं वाटतं. राजकारण असो किंवा शिक्षण असो, सगळ्याच बाबतीत आतापर्यंत त्यांना पाहिजे तसा नेतृत्वसुद्धा मिळालं नाही. ते नेतृत्व मिळालं होतं आम्हाला, लक्ष्मण मानेच्या स्वरूपामध्ये नेतृत्व मिळालं. परंतु त्याच्यानंतर काय, त्यानंतर नवीन नेतृत्वाला संधी मिळालीच नाही. ती तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे कोणी होते तेव्हा शरद पवार साहेबांनी ते लक्ष्मण माने साहेबांना एक संधी दिली आणि समाजाचे ॲटलिस्ट थोडे तरी प्रश्न तिथे गाजलेत. आणि त्या प्रश्नाचं स्वरूप म्हणजे एक महामंडळ निर्माण झालं, ज्या महामंडळाला कधीच पैसा नाही राहत आणि त्या महामंडळाचा काही एक उपयोग या भटक्या जाती जमातींच्या लोकांना होत नाही. त्यातल्या विशिष्ट काही जातींनाच लाभ मिळतो, जसं की बंजारा. बाकीच्या जातींना लाभ मिळत नाही कारण की त्यांच्याजवळ कागदपत्र नाही आहे. तुमची प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला सत्तेत भागीदारी हवी. आणखी आमची जनगणना योग्य पद्धतीने झालीच नाही आहे, ती व्हायला पाहिजे. योग्य पद्धतीने म्हणजे झालीच नाही आहे. आज उपेक्षित हा समाज आहे, ज्या समाजाला ज्यांचे पोटं भरलेले आहेत, साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, मंत्री आहेत, मोठमोठे बागायती आहे, असे असणारा मराठा समाजाला इथे आरक्षणासाठी लढा उभारला जातो आणि पूर्ण मीडिया देखील ते डोक्यावर घेतं. परंतु याला कारण असं आहे की राजकीय लोकांचा त्याच्यात हस्तक्षेप आहे, त्याच्यामुळे ते मोठं स्वरूप घेतं. आणि आमच्या समाजाचा जर का एखादा व्यक्ती उपोषणाला बसून तो मेलाही जरी, तर त्याच्या पेंडॉलला येऊन देखील कुणी भेट देत नाही व त्यांचे प्रश्न मीडिया देखील समोर नेत नाही. मग त्यामुळे हा समाजात मागे राहिलेला आहे. आता आम्हाला आमच्या संख्येनुसार आम्हाला भागीदारी द्यायला पाहिजे राजकीय क्षेत्रात, शैक्षणिक सगळ्या गोष्टी. एवढंच नव्हे तर आम्ही मूलभूत सुविधांपासून सुद्धा वंचित आहोत. आम्हाला गावाबाहेर कुठेतरी जागा मिळते, तिथे आम्ही झोपड्या बांधतो आणि आम्हाला तिथे राहायला काही दिवस राहतो, नाही तर आम्हाला नोटिसा येतात की ही जागा खाली करा. ती जागा आम्ही कशी खाली करणार? कारण की त्या जागेवर ह्यांना तिथे वेगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री बांधायच्या असतात. आम्ही कुठे जायचं? आम्ही कायम भटकंतीच ठेवणार का? स्वातंत्र्याच्या नंतर या संविधानिक अधिकार मिळाल्यानंतरही आज आम्ही भटकंती म्हणून आहोत, ही शोकांतिका आहे साहेब. बस आम्ही एकच म्हणू शकतो, आम्ही राजकीय नाही आहोत. आम्ही फक्त आणि फक्त समाजाच्या एक वेदना मांडण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि वेदनांची चर्चा आज झाली. आज एक कुठेतरी मैत्रीपूर्व सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या, भटक्या जाती जमातीच्या जेवढेही वेगवेगळ्या जातीचे प्रतिनिधित्व करणारे लोक आले होते, त्यांची चर्चा झाली, चिंतन झालं आणि असं लक्षात आलं की या समाजाला कुणीतरी वाली हवा. जसं 1994मध्ये शरद पवार साहेबांनी प्रयत्न केला, काही अंशी थोडेसे पैसे देऊन एक महामंडळ स्थापन करा किंवा समाजाच्या उद्धारासाठी ते पैसे दिले होते, तेही उपयोगात घेता आलं नाही. म्हणजे तुम्ही समजू शकता की एज्युकेशनली आम्ही मागे आहोत. आम्हाला आर्थिकदृष्ट्या मागे ठेवण्याचं इथे फार मोठं षडयंत्र रचलं गेलं असं माझं स्पष्ट मत आहे. आमचा राजकीय काय भागीदारी नाही आहे. आमचे आमदार नाही आहेत, खासदार नाही आहेत, एकही मंत्री नाही आहे. तर मंत्रिमंडळामध्ये आमचे प्रश्न कोण मांडेल? तर आम्हाला असं म्हणायचं आहे की भटक्या विमुक्तांचा एकतरी असा खरा व्यक्ती तिथे निवडून जायला हवं किंवा आम्ही पाठवू, दुसरं कुणी असो. जे कुणी लोक नव्याने उभे ठाकत आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की बाबा रे, जर का भटक्या समाजासंदर्भाने तुम्हाला कळवळा असेल तरच आम्ही तुम्हाला मतदान करू, अन्यथा आम्ही तुम्हाला मतं देणार नाही, पक्ष कुठलाही असो. पेक्षा भयंकर झाले असं वाटत नाही तुम्हाला? हो, आज आदिवासींचे देखील प्रतिनिधी आहेत मंत्रिमंडळामध्ये, जे मंत्री देखील झालेले आहेत. ते त्यांच्यासाठी भरपूर मोठा निधी शासनाकडून मंजूर करून त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, आर्थिक शैक्षणिक उन्नतीकरिता ते वापर करण्यासाठी पैसा देखील आणू शकतात. परंतु भटक्या जाती जमातीचे एक फक्त आमची वसंतराव नाईक महामंडळ आहे, ज्याला कधी पैसेच नसतात. आले तरी आम्हाला इतक्या साऱ्या त्रुट्या आहेत, त्याच्यामध्ये काय म्हणते अटी लागलेल्या आहेत की 5 लाखासाठी आम्हाला 50 कागद द्यावं लागते. आमचे इथे जातीचे दाखलेच निघत नाही, आमच्या जन्माचा पुरावा नाही आहे. तर आम्ही एवढ्या 50 अटीमध्ये नाही बसत. मग त्या अटी आणि शर्तीमध्ये आमची हिंमतच होत नाही एखादं लोन घेण्याची.
राहिली गोष्ट शिक्षणाची, आम्ही या गावावरून त्या गावावर स्थलांतरित करणारे लोक, आमची जास्तीत जास्त 5वी ते 10वीपर्यंतचं आमचं शिक्षण होतं. त्याच्यापुढे घराची जी आर्थिक परिस्थिती ढासळलेली असते, व्यसनाचं प्रमाण परिवारामध्ये भरपूर असते, पुढलं शिक्षणही घेऊ शकत नाही आणि घेऊनही फायदा नाही आहे, कारण की कास्ट व्हॅलिडिटी निघत नाही, कास्ट सर्टिफिकेट निघत नाही. मग आम्ही जायचं कुठे? तर फडणवीस साहेबांनी त्याचा काय आर्थिक लाभ झाला आहे का तुमच्या समाजाला काही? नाही, त्याचा फक्त घोषणा झाल्या आणि अगदी म्हणजे 10 वर्ष संपत येताना, म्हणजे त्यांची सत्ता पूर्ण जात असताना शेवटच्या क्षणी 5 कोटी ते जाहीर केले. त्यालाही आम्ही काय म्हणतात, प्रधानमंत्र्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न वगैरे केला, एवढ्या कष्टानिशी त्याच्यानंतर आम्हाला 5 कोटी जाहीर झालेत आणि त्याचा काहीही 5 लोकांनासुद्धा वडारांच्या फायदा झालेला नाही. ते फक्त आणि फक्त डब्यातच आहे, त्या फक्त घोषणाच आहे. जशा लाडक्या बहिणीच्या घोषणा झाल्या आणि त्यांना काही ना काही प्रमाणात महिलांना पैसे तरी भेटले, परंतु या वडार समाज असो किंवा भटक्यांचं कुठलेही जात असो, या भटक्या समाजाला बिलकुलच सुखसुविधा देण्यात येतच नाही. मारुतराव चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ खास वडारांसाठी स्थापन केलं, वडार समाजासाठी स्थापन केलं, त्याचं झालं आहे का? सध्या काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती अशी आहे, फक्त घोषणा झाल्या आणि तत्कालीन जे मुख्यमंत्री होते त्यांनी घोषणा तर केल्या, त्याची उधळण झाली आणि समाजाला अगदी गोळवून, म्हणजे काय म्हणते त्याला, पानं पुसले तोंडाला की नाही बाबा आम्हाला काहीतरी मिळतं आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये काहीही मिळालेलं नाही. मोठ्या मुश्किलने जेव्हा आम्ही प्रधानमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला 5 कोटी जाहीर झाले आणि त्या 5 कोटीपैकी 5ही लोकांना, म्हणजे पूर्ण राज्यभरातल्या 5ही लोकांना आजपर्यंतच्या काय म्हणतात त्या महामंडळ आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळालेला नाही आहे, कारण आम्ही त्या अटी आणि शर्तीमध्ये बसत नाही. याच उलटमध्ये मराठ्यांच्या मुलांना 10-10 लाखाचं लोन मिळतं, जे तुम्हाला गॅरेंटर पण लागत नाही. आणि वडार समाज इतका गरीब आहे की त्याला 2 गव्हर्नमेंटचे गॅरेंटर लागतात. हे कुठेतरी समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थाने ह्याला आपण असं म्हणू शकत नाही की ही मदत आहे, ही तर आणखीन एक वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक एक फार मोठी दरी निर्माण करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे, असा माझा आरोप आहे. करीत आहेत. त्यापेक्षा वेगळं तुम्ही काय करणार आहे त्यात? ते जे काम करत आहेत ते योग्यच करत आहेत. ते त्यांच्या ज्ञानानुसार, ते त्यांच्या युक्ती आणि शक्तीनुसार जेवढं होतं ते काम करत आहेत, परंतु त्यामध्ये ॲडव्हान्सची गरज आहे, युवकांची संख्येची गरज आहे. आज जे जुने नेते मंडळी झालेले आहेत संघटनेचे, ते आपली संघटना आणि त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवत, म्हणजे म्हातारपणाला, म्हणजे बेडला जरी लोळत असले तरी पण ते संघटनाचे अध्यक्ष म्हणून ते हे करत आहेत. खऱ्या अर्थाने कुठेतरी मोठेपणा घेऊन संघटनेत एकत्रित आल्या पाहिजे सगळ्या, आणि जे बायफर्केट झालेले जेवढे संघटना आहेत ते एकत्रित करून महाशक्ती निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामध्ये परिवर्तनाची लाट येऊ शकते असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मी नवीन काहीच करत नाही आहे, फक्त एक करत आहे की जो भरकटलेला समाज आहे, संघटनेच्या माध्यमातून जो विखुरलेला समाज आहे, या समाजाला एकत्रित आणतोय. आमचं कुठली संघटना नाही आहे, आम्ही मुद्दाम कुठली संघटना यासाठी करत नाही आहे की नवीन, ऑलरेडी इतके सारे संघटना झालेल्या आहे की नवीन कशाला आणखी, ह्यांचेच हात बळकट करायची इच्छा आहे. परंतु सगळ्यांना राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून एक लालसा लागलेली असते बऱ्याचशा लोकांना, ते समाजाचं वाटोळं करतात. ते होऊ नये त्यासाठीचं आमचे पाऊल उचलण्यात चाललेलं आहे. नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.